टुडे न्यूज महाराष्ट्र बातमीचे वास्तववादी विश्लेषण। नमस्कार, टुडे न्यूज महाराष्ट्र चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे। मी सध्या आहे सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ या शहरामध्ये आहे। तर ह्या ठिकाणी काय सांगाल, तुमची पक्षाकडून कशी मागणी असणार आहे, काय आहे तुमचं? जय भीम, जय शिवराय, जय लहुजी, जय अहिल्यादेवी। मी राहुल कसबे, अजिंक्य पाटील युवा शक्ती संस्थापक अध्यक्ष मोहोळ तालुका व आमचे मोहोळचे जे युवा नेते आहेत अजिंक्य पाटील युवा शक्ती मोहोळ शहराध्यक्ष मान्य बाळूदादा क्षीरसागर यांच्यासाठी आम्ही मोहोळ शहर जे नगर परिषद इलेक्शन आता येणार आहे त्या इलेक्शनमध्ये वार्ड क्रमांक 5 यामध्ये सर्वसाधारण पुरुष जे जागा पडलेले आहे त्या सर्वसाधारण पुरुष ओपन जागेवरती आम्ही आमचे नेते महाराष्ट्र सहकार परिषदेचे अध्यक्ष नूतन मंत्री महोदय आदरणीय राजनजी मालक साहेब यांच्याकडे, तसेच युवा नेते मान्य बाळराजे पाटील साहेब, मान्य अजिंक्य पाटील साहेब यांच्याकडे आम्ही बाळूदादा क्षीरसागर यांच्यासाठी वार्ड क्रमांक 5 सर्वसाधारण पुरुष याच्यासाठी आम्ही मागणी करणार आहोत। ह्या अगोदर तुमचं शक्ती प्रदर्शन वगैरे काय झालं होतं का? ह्याच्या अगोदर आम्ही मोहोळ शहरामध्ये अजिंक्य पाटील युवा शक्ती या शाखेची ओपनिंग रमाई चौक या ठिकाणी केली होती। सिमोल्लंघन पान रोड रमाई जयंतीच्या निमित्ताने त्या ठिकाणी आपण केली होती। त्यावेळेस आमचे नेते मान्य अजिंक्य पाटील साहेब यांच्या समोर आम्ही मोठं शक्ती प्रदर्शन त्यावेळेस केलं होतं। आणि दुसऱ्यांदा ज्यावेळेस बुद्धविहार या ठिकाणी मान्य बाळूदादा क्षीरसागर यांचा वाढदिवसाचा कार्यक्रम झाला त्या ठिकाणी राजनजी मालकासमोर आम्ही शक्ती प्रदर्शन केलेलं होतं व मालकाने त्यावेळेस आमचा तो कार्यक्रम बघून, मालक सहजासहजी वाढदिवसाला कुणाच्याही कार्यक्रमाला येत नाहीत, परंतु मला वाटतं मोहोळ तालुक्यातील वाढदिवसाच्या कार्यक्रमाला आदरणीय मंत्री महोदय राजनजी मालक उपस्थित राहण्याचा तो पहिला प्रसंग असेल माझ्या माहितीनुसार। आणि त्या ठिकाणी मालकाने भाषण करताना स्पष्ट शब्दामध्ये उल्लेख केलेला होता की बाळूदादा क्षीरसागर यांना प्रशासनामध्ये आणून दलित समाजाची व ओपन समाजाची सेवा करण्याची संधी मी देणार आहे। मग आता बाळूदादा काय MPC परीक्षेला बसलेले नाही, त्यांना प्रशासनात आणण्यासाठी बाळूदादाला जर प्रशासनात आणायचं असेल तर नगरसेवक करूनच त्यांना प्रशासनात आणावं लागेल, अशा प्रकारचा एक सूचक इशारा आदरणीय मालकाने त्यावेळेस दिलेला होता। तर मान्य भाऊसाहेब रावसाहेब आहेत, मालक आहेत, बाळूदादासाठी अनुकूल होते, तर आम्ही सर्वजण मालकांकडे मागणी करणार आहोत व शेवटी जो पक्षाचा निर्णय असेल तो आम्हाला मान्य आहे। आता आमचा जर वार्ड क्रमांक 5 ज्या ठिकाणी आमचे बाळूदादा क्षीरसागर राहतात किंवा त्यांचं सर्कल त्या ठिकाणी आहे, तो जो एरिया बघितला, बुद्धविहार असेल, सिद्धार्थनगर असेल, गवत्या मारुती चौक असेल, सिमोल्लंघन पान रोड असेल, मच्छी मार्केट असेल, लोकशाहीर अण्णाभाऊ नगर असेल, हा एरियामध्ये बाळूदादा क्षीरसागर यांना मानणारा मोठा युवक वर्ग या ठिकाणी आहे, तसेच महिला वर्गही आहे। आणि काशीरामने सांगितलं होतं जिसकी जितनी संख्या भारी उसकी उतनी भागीदारी, त्या पद्धतीने त्या ठिकाणी जरी ओपन पुरुषाची जागा जरी आमच्या वार्डामध्ये पडलेली असेल तरी सुद्धा आमची संख्या त्या ठिकाणी जास्त आहे, त्याच्यामुळे आम्ही ओपन पुरुष या जागेवरती बाळूदादा क्षीरसागर यांच्या नावाची मागणी आदरणीय राजन मालकाकडे करणार आहोत। त्यासोबत 5 नंबर वार्डमधले जे उमेदवार इच्छुक उमेदवार आहेत त्यांची पण आपण संवाद साधणार आहोत। काय सांगाल, तुमची भूमिका कशी असणार आहे? भूमिका पक्षाकडनं जे 5 नंबर वार्डातनं माझी मागणी आहे, मी इच्छुक उमेदवार आहे। पण तुमच्या जे वार्डामध्ये तुमचा प्रतिसाद कसा असणार आहे? प्रतिसाद चांगला आहे, सगळ्या पोरांसंग संपर्क आहे, समाजात व्यवस्थित आहे, आपलं बोलणं बिलणं सगळं व्यवस्थित आहे। इतर कास्टाची बी आपल्या संघ मित्र कंपनी भरपूर आहे, त्यामुळे आपला होईल तिथं 5 नंबर वार्डात। तुम्ही जे सहकार मंत्री अजिंक्य पाटील त्यांची आपण चर्चा वगैरे केली झाली का? झाले, बोलणं झालंय, हो म्हणजे ठीक आहे। त्यासोबत जे आज SC आरक्षण पडलेलं आहे त्यावर तुम्ही काय सांगाल? जे नगर परिषदेसाठी SC आरक्षण पडलेलं आहे ते सर्व SC समाजामध्ये भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी टोटल 59 जातीचा समावेश त्याच्यामध्ये केलेला आहे, परंतु लोकांना फक्त बौद्ध, मातंग, चर्मकार, ढोर ह्या प्रामुख्याने 4 जाती माहिती आहेत, परंतु आणखीन 59 जाती त्याच्यामध्ये आहेत। तर जो उमेदवार योग्य असेल, ज्याला आमचा पक्ष पार्टी प्रमुख आदरणीय राजन मालक असतील, ज्यांना तिकीट देतील त्यांच्यासाठी आम्ही काम करू। कारण का SC नगराध्यक्षपद जरी महिलेसाठी पडलेलं असलं तरी आमची त्या जागेसाठी मागणी नाही, पक्ष जो उमेदवार देईल त्याच्यासाठी आम्ही काम करू। आणि ज्या वार्ड क्रमांक 5 मधून लोकनेते परिवारासाठी काम करणारी जी माणसं आहेत त्या ठिकाणी कांबळे असतील, क्षीरसागर असतील, कोण बनसोडे असतील, आणखीन कोण असतील, ज्या महिला जागेसाठी ती मागणी आदरणीय मालकांकडे करतील व मालक ज्यांना तिकीट देतील त्यांच्यासाठी बाळूदादा क्षीरसागर असेल
व अजिंक्यनाथ पाटील युवा शक्तीच्या माध्यमातून मोहोळ शहरामधून आम्ही त्या ठिकाणी मागणी करू. आणि आम्ही ओपनची मागणी का करतो तर गेल्या वेळेस मान्य दत्ताभाऊ खवळे हे ओपनमधूनच त्या ठिकाणी बौद्ध समाज मातंग समाजाची संख्या जास्त आहे त्या ठिकाणी ओपनमधूनच दत्ताभाऊ खवळेंना तिकीट मिळालेलं होतं व भाऊ त्या ठिकाणी निवडून येऊन नगरसेवक झाले होते. त्यामुळे वार्ड क्रमांक 5 मध्ये दलित समाजाची संख्या मोठी असल्यामुळे आम्ही वार्ड क्रमांक 5 मधून ओपन जागेसाठी त्या ठिकाणी मालकांकडे मागणी करणार आहोत. आज आपण पाहिलं गेलं की या ठिकाणी मोहोळ शहरामध्ये 5 नंबर वार्डमध्ये यांची मागणी अशी असणार आहे की युवा नेते बाळूदादा क्षीरसागर यांची मागणी करून त्यांना निवडून येण्याचा यांनी निर्धार घेतला आहे. इथं थांबूया. पाहत राहा टुडे न्यूज महाराष्ट्र. आपल्या परिसरातील बातम्या पाहण्यासाठी आजच टुडे न्यूज महाराष्ट्र चॅनलच्या बेल आयकॉनला क्लिक करून सबस्क्राईब करा व नोटिफिकेशन मिळवा.